जालन्यात कोयता गँगचा धुमाकूळ. ट्रॅव्हल्सची तोडफोड करणारे तिघे अटकेत, एक फरार. जालना जिल्ह्यातील मंठा शहरात कोयता गँगने दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा कोयत्याने आणि दगडाने फोडून गाडीतील 2 जुन्या बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोयत्याच्या आधारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गँगविरोधात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 28 वर्षीय ओमकार काळे, 25 वर्षीय अविनाश अंकुश वाघमारे आणि 19 वर्षीय वैभव गव्हाणे यांचा समावेश आहे. या प्रकरणात प्रल्हाद शिरसाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून येऊन ही तोडफोड करत असल्याचे उघड झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची हालचाल कैद झाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी त्यांना जालन्यातून जेरबंद केले. दरम्यान या गँगमधील आणखी एक आरोपी यशराज खांडे भराड हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.